ती मुलगी हरवली होती, आता जस्ट आणली तिला. तर मित्रांनो तुम्ही आले तर पोरात आणूच नका, आणले तरी उचलून घ्या, नाही तर मग आणूच नका. आता जस्ट ती पोरगी हरवली होती, भेटली, त्यांचे नशीब म्हणून ती भेटली. मित्रांनो मी तिथे येऊन पोहोचलोय, जो मशा या वर्षी फेमस आहे ज्या गोष्टीसाठी. एक 3 चान्स मध्ये काहीतरी ग्लास पाडा आणि कोंबडा तुमचा. टॅटू काढायला घेतला मित्र, बघू शकता. तर हाय मित्रांनो, नमस्कार, स्वागत आहे तुमचं परत एकदा माझ्या चॅनल मध्ये. आणि परत महिन्याभरात मी ब्लॉग बनवतोय. आणि आज आपला ब्लॉग असणार आहे महिना भरून आपला मसा भरून 10 दिवस झाले. आणि आता आपण चाललो मशाला, कारण का आपला पगार न झाला त्याच्यामुळे काय वाघ अजून घरी होता. तर आता आपण चाललो मशाला. आणि आता मी घरी आहे, 2 वाजले दुपारचे आणि अजून घरीच आहे. तर आता जातो मशाला, तिथे तुम्हाला दाखवतो काही गोष्टी कशा आहेत. आणि माझ्यासोबत आहे मेरा बच्चा. हाय बच्चा, हाय कर, हाय 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 सांग ना. हाय. आपण कोण चाललो, आपण कोण चालू, आपण कोण चालू, आपण कोण चालू. हा चल टाटा, असं करता आता. तर चला मित्रांनो, आता आपण जाऊयात ही नाही ही घेऊन. स्टार्ट द जर्नी. गाडीवर बसायला पण टाइम लागतो. तर आता आपण जाऊ डायरेक्ट मशाला भेटू. तो भाई लोग, आपण मशाला तर पोहोचलो, मशाला पण गेलो, तिथे जाऊन आलो सगळीकडे. आणि एक वस्तू घ्यायला गेलो, तेव्हा आपल्याला आठवला आपण सोबत पैसेच नाही आणले. आता एवढा मोठा मसा, त्याच्यामध्ये एक पण ATM नाही. मग आलो 10, 11, 12, 13, 14 किलोमीटर कळमला. आणि कळमला आलो, तिथं पण ATM होता, त्यात पण पैसे नव्हते. पैसेच नाही काढले मॅडमनी, काय करशील हा. त्याची पण आठवण द्यायला लागते का बाबा पैसे काढ. आता कळमला आलो एका ठिकाणी, मशापासून थोडा दूर, काहीतरी 12-13 किलोमीटर. आणि तिथे एक मनी ट्रान्सफरवाला होता, नशीब तो भेटला. या टायमाला दुकानं बंद असतात. आणि आता आपण पैसे काढलेत. आता आपण जाऊ मशाला. आता काय गडबड नाही होणार, आपली गाडी रेडी आहे, मी रेडी आहे. तो मित्रांनो, आपण आपली गाडी केली पार्क आणि मशाला आलो. आणि इथं आलो तेव्हा समजला का आपण पैसेच नव्हते काढले. परत गेलो आणि परत आलो. आता जस्ट मशाला आलो, जस्ट अजून घुसलो पण नाही. हा अजून पक्का लांब आहे. मला वाटलं जवळ आला, तुम्ही गाडी इकडेच पार्किंग लावली, गर्दी नव्हती, पुढे न्यायला पाहिजे होती. बघू चल. जुगरांची परंपरा आहे, जुगरांचं दुकान, पण आता ती परंपरा आता गायब होत चालली. त्याच्यामुळे जुगर कोण वापरत नाही आता. आणि गर्दी एवढी असणार आहे, कमी चप्पल घालून आलोय. बिनचपळीचा पण आलो असतो, पण पाय भाजले असते म्हणून, त्याच्यामुळे बुट्टे नाही घातले आपण. अजून शिरलो पण नाही, एवढी गर्दी आहे. बघू बघू शकता मित्रांनो गर्दी. देखो ना गाइस, देखो ना, देखो ना गाइस, देखो ना. बॅटी आहे तिथं, रोहित शर्माची पण बॅटी, इथूनच रोहित शर्माने घेतली होती. स्टंप बिम बघायला भेटतील, गर्दी पण बघायला भेटेल प्रचंड अशी. आताची स्टार्टिंग आहे. बच्चा हाय. पोरांचा चष्मा काय काढला नाही अजून. बॅटिंगचं दुकान आहे. गन्ने का जूस बड़ा गिलास 20 रुपये, मात्र 20 रुपये, जल्दी आइए. गन्ने का ज्यूस पण तुम्हाला बघायला भेटत इथं. आणि या बाजूला एक, आणि या बाजूला. तर मेन जत्रा या साईडला भरते, आपण या साईडला जाऊ आधी. ही आता चालू झाली इकडची, पण ही परंपरा आधीपासून आहे. तर आपण आधी या साईडला जाऊ. या साईडला पण बरेच दूर आहे, पण या साईडला मेन जत्रा असते. तर आधी आम्ही मामाला जाऊ दे, मामाने बराच भोजन येत. चला पुढं. बाप बोला था चप्पल पहन के गए हैं, ज्यादा दूर नहीं गया होगा. ले बेटा
माशाच्या जत्रेला. गांधीजीच्या वेशभूषेत तुम्ही बघू शकता. एक पोरगा बनलाय. गांधीजी त्यांनी भूषा परिधान केले, वेशभूषा. आणि गर्दीतून बघाल आपलातून या साईडला जत्रा आहे, मध्ये जत्रा, त्या साईडला जत्रा, इथं माणसं सगळीकडे माणसं आहेत. काय माणसाची कमी नाही या जत्रेमध्ये. ब्लँकेट साठी ही जत्रा प्रसिद्ध असते. जत्रेचे इथून 3 भाग झाले. एक जत्रा गेली इकडे, एक जत्रा गेली या साईडला, आणि एक भाग या साईडला. आपण इकडे नंतर जाऊ, आधी आपण सरळ जाऊ. काय बच्चा, पाळण्यात बसायचं आहे? चल मग. भली मोठी जत्रा आहे मित्रांनो, बघू एकदा एवढी गर्दी. हा रस्ता मसा आणि दसा आहे, त्या रस्त्याला भरलेले असते. एक जवळ किती किलोमीटर असेल अंदाजा. पण पाळणे आपलातून आहेत, बघू शकता. मी अजून कधीच पाळण्यात नाही बसलो, कारण का मला असा होतो म्हणून. टॅटू काढायला घेतला मित्र, बघू शकता. मित्रांनो मी तिथे येऊन पोहोचलोय, जो मशा ह्या वर्षी फेमस आहे ज्या गोष्टीसाठी. एक 3 चान्स मध्ये काहीतरी ग्लास पाडा आणि कोंबडा तुमचा. तर आता बघूया. या वर्षी मशामध्ये हेच फेमस आहे, 3 चान्स मध्ये ग्लास पाडा आणि कोंबडा तुमचा. तर बोर्ड मी तुम्हाला दाखवतो, बघू शकता. दुकान इथं आहे. शेवटी आपल्याला तो दुकान भेटला. तर आता बघू जरा अजून डीप मध्ये आपण तिथं बघू. विषय असा आहे का, जर मी कोंबडा जिंकला तर तो मी नेऊ कुठं, कसा या पिशवीत काय जागा आहे का एवढी त्यात कोंबडा फिरायला. 21 फिरायला लागेल, त्यापेक्षा जाऊ दे, ते आपण मागं टाकला. आणि आता आपण आलो पुढं. इकडे पाळण्या बिळण्यात जरा बसतो, बघू कसं वाटतं ते. मित्रांनो मी आहे आता मशल्या मध्यभागी, आणि तिकडे पण एवढी गर्दी आहे, माझं पण बरीच गर्दी. आणि एक मशाची डाक. मला रियालिटी सांगतो, जर तुम्ही कधी येणार असाल उद्या परवा तेरवा, आपल्याला भाव भेटले आपले हाय. तर मशाची एक डाक रियालिटी अशी का, तुम्ही जर येत असाल तुमची लहान जी पोरं आहेत त्यांना सांभाळून आणा, किंवा त्यांना आणूच नका. इथं एवढी भयंकर परिस्थिती आहे. आणि ते अनाउन्समेंट चालू आहेत, माझी मुलगी हरवली, माझा मुलगा हरवलाय. तर तुम्ही आलेच तर लहान पोरं आणूच नका. आणले पण तिला उचलूनच घेतले. अनाउन्समेंट चालू आहे, माझी मुलगी हरवली, माझा मुलगा हरवलाय. कोण ना कोण हरवलेलंच आहे. तेच बोलले, बघा ती मुलगी हरवली होती, आता जस्ट आणली तिला. तर मित्रांनो तुम्ही आले तर पोरं तर आणूच नका, आणले तरी उचलून घ्या, नाही तर मग आणूच नका. आता जस्ट ती पोरगी हरवली होती, भेटली, त्यांचे नशीब म्हणून ती भेटली. तर हे मी संदेश तुम्हाला देऊ शकतो. चल ह्याच्यात जाऊ आता आपण. ह्यात बराच मोठा मॉल आहे, सस्ता मॉल पण आलोय. ब्लँकेट पण आहेत, दिला तिकडे फेकून. मला इकडे पण बरंच काय व्हरायटी पाहिजे भेटेल. आता मशाला कपडे पण भेटतात, आधी नव्हते भेटत. आता मसा जास्त डेव्हलप झाला आधीपेक्षा. आधी एवढा काही भेटत नव्हता. आधी मसा म्हणजे बैल बाजारासाठी प्रसिद्ध होता, पण आता जत्रा भरते. बरेच वर्ष झाली त्या गोष्टीला. मित्रांनो आता आपण आलो डायरेक्ट या बाजूला, आणि थोडं फ्रेश वगैरे झालो. एका साईडून दुसऱ्या साईडला येता तुमची खामठी सुरू होईल. तिकडे थोडा नाश्ता पाणी, एकदम तोंड वगैरे धुतला. आणि आता थोडी शॉपिंग पण केली आपण. काम दाखवतो, काहीतरी घेतला. चप्पल पण नाही घातली, पोरांना चप्पल घालतो. चांगली ब्लँकेट, चांगले पडदे, दरवाजाच्या खिडक्याचे पडदे, ब्लँकेट एकदम होलसेल मध्ये तुम्हाला भेटून जाईल शकता. तेव्हा बेडशीट घेतली तेव्हा इथे चांगल्या दिसायला लागल्या 101. आणि जेव्हा घेतली नव्हती तेव्हा एक पण दिसत नव्हती. मौत का कुआ सिर्फ 30 रुपए 30 रुपए. मौत का कुआ देखो.
मित्रांनो मी तुम्हाला एक वस्तू दाखवतो अशी, ही बघा, ही आहे ती पेन्सिल, जी आता तिची डिझाईन बदलले, पण आधी ही पेन्सिल वेगळ्या डिझाईन मध्ये यायची आणि ती आपण जेव्हा शाळेत होतो तेव्हा या पेन्सिलचा एक वेगळाच क्रेज होता. आणि ही पेन्सिल कोणाच्याही बजेटमध्ये बसत नव्हती, ज्यांनी घेतली तो म्हणजे त्या टायमाला शेट होता. पण आता हिची डिझाईन थोडी बदलली आणि बजेटमध्ये पण आहे, पण आता तो बालपण नाही, त्याच्यामुळं आता आपण हिचा काय आपल्याला उपयोग नाही येणार. पण ही बघून माझी आठवण ताजा झाली का, ही कधीच नाही मी विकत घेतली, तर आता आम्ही ठेवून देतो तिला. तशी तशी संध्याकाळ होत चालली, मशाचा रंग बघा कसा बदलत चाललाय आणि हळूहळू गर्दी पण वाढत चालली आहे. आता खूप गर्दी होईल जशी जशी संध्याकाळ होते. मसा रंगतोय बघा पाळणे, या पाळण्यात बसलो कधीच ना आलो. तशी तशी गर्दी वाढत चालली, मशाचा रंग, मशाचा कलर, मशाचा उत्साह तसाच वाढत चाललाय. आणि आता मी चाललो घराच्या दिशेने, कारण का गर्दी खूपच वाढली होती. माझ्यासोबत माझी पोरगी पण आहे, त्याच्यामुळे मी जास्त थांबलो नाही. तर मित्रांनो आता मी आलो जत्रेतून बाहेर, आणि जशी जशी संध्याकाळ होते तशी तशी एवढी भयंकर परिस्थिती आहे का पोरं हरवतात सगळ्यांची. आणि हे फक्त अनाऊन्समेंटवर अनाऊन्समेंट चालू आहे, ह्याचं पोरगा हरवलं, त्याचं पोरगा हरवलं. तर मित्रांनो तुम्ही खरंच याल तर लहान पोरांना आणूच नका, खूप पोरं हरवलेत, मला लय वाईट वाटतंय. काय सांगू. आणि आता हा ब्लॉग मी इथंच संपवतो, लय वाईट वाटतं मला. आणि भेटू आपण तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये, आणि बघू आता कोणता ब्लॉग आहे तो मला पण माहीत नाही. तुम्ही मला सांगा कोणता, कसा ब्लॉग बनवू, कोणत्या विषयावर बनवून, तसा मी बनवतो. आणि या ब्लॉगमध्ये मी एवढंच सांगेन, लाईक शेअर आणि फॉलो पण करा, ते पण सांगाल. आणि बस ना, हां बस, तब तक के लिए बाय.